सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा ग्रीन सिग्नल मात्र आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मॅचचा पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूवरती मात्र स्टेप आउट केलेला फटका एक्स्ट्रा कव्हरला मात्र तिकडे क्षेत्ररक्षक थोडंसं गोंधळत आहेत आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. स्ट्राईक वरती प्रवीण आणि नॉन स्ट्राईकला रोहित, तर बॉलिंग मार्क वरती यश. पण यशच्या गोलंदाजीवरती फलंदाजाला पहिल्या बॉलवरती यश मिळालं. आज इरादे स्पष्ट केलेत ते प्रवीणने मात्र सुरुवातच इथे चौकारापासून केली आहे. हिंदीमध्ये जसं म्हणतात ना की मेरे वक्त का आखरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है, ये तो ताकी ताकी है, पिक्चर अभी बाकी है. ही तर फक्त सुरुवात आहे, हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर बाकी आहे, इंटरवल बाकी आहे, क्लायमॅक्स बाकी आहे, सर्व काही बाकी आहे. आजचा दिवस बाकी आहे, आजची संध्याकाळ बाकी आहे, नंतर मग बक्षीस समारंभ बाकी आहे आणि ट्रॉफी उचलणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या वेळेला मात्र चांगला चेंडू तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी यश कडून सुद्धा केला जातोय. फुलटॉस चेंडूवरती या वेळेला पुन्हा एकदा कव्हर पॉइंट अगदी मुख्य व्यासपीठासमोर मात्र चेंडूला अडवलं जात आहे. ML मॉर्निंग ए साऊथ आणि ML इव्हनिंग ए नॉर्थ यांच्यामध्ये मात्र चालू झालेला आजच्या दिवसातला पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः ए नॉर्थ या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. ML मॉर्निंग ए साऊथला मात्र प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी दिली गेली. पुन्हा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा मात्र व्यासपीठासमोर बॉल आलाय. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर नरेश, दोन्ही वेळेला नरेशने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. नुकताच सामना या ठिकाणी सुरू झालाय. धावसंख्या 6. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगली पिचिंग पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती मात्र केली गेलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाज यश यांच्या माध्यमातून. 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळलेत, एक चौकार आलाय, 2 सिंगल आतापर्यंत घेतल्या गेल्यात. 5 चेंडू आणि 6 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळेला मात्र चिप करायचा प्रयत्न, यॉर्कर लेंथ बॉल होता, स्टेप आउट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होईल का बघा. एका धावेला मात्र प्रयत्न करत असताना मात्र गडबड झाली आहे त्या ठिकाणी. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये बॅकअप खूप महत्वाचं आहे. बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 8 धावा. सलामीच्या जोडीकडून मात्र एक चांगला स्टार्ट दिला जातो, एक चांगली सुरुवात केली जाते. एकंदरीत आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली, संयम आपल्याला पाहायला मिळाला. चार षटकांचा सामना आहे. क्रिकेटमध्ये आक्रमकताही गरजेची आहे, क्रिकेटमध्ये संयमही गरजेचा आहे. एकंदरीत क्रिकेटचा खेळ हा तुम्हाला समुद्रांच्या लाटांप्रमाणे खेळावा लागतो. कारण ज्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती असताना आपल्या पायाला प्रेमाने स्पर्श करतात, त्याच समुद्रांच्या लाटांमध्ये मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता सुद्धा असते. या वेळेला मात्र आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं. बॉल मात्र नोमॅन्स लँड मधून दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट लागेल का. काल अशाच पद्धतीने मात्र डायरेक्ट हिट लागला सुद्धा होता. नॉन स्ट्रायकिंग एंडचा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेले होते. अगदी लॉंग ऑन वरतून थ्रो केला गेला आणि तिथून मात्र अचूक निशाणा साधला गेला होता.
2 धावांचा यशस्वी प्रयत्न. नवीन ओव्हरची सुरुवात बॉलिंग मार्क वरती. मात्र दुसऱ्या षटकासाठी आपण जर पाहिलं तर अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटचा मारा. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर बॉल जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पण वन बाउन्स चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देतोय आणि जातोय निघून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार. बॅक ऑफ द लेंथ होता. शॉर्ट आर्म पुल केलाय. बॉलला मात्र मैदानाच्या बाहेर गुल केलाय. आणि चौकार वसूल केलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आणखीन एक चेंडू. युथ युनियन क्रिकेट क्लबच्या छपरावरती एक छपरातोड सिक्सर. आज आमच्या व्हॉलेंटियर्सना सांगितलंय की जा बॉल चढून काढ आणि घेऊन ये. धुंडो धुंडो रे साजना. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. स्कोर जर आपण पाहिलं तर अगदी जलद गतीने मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक पावित्र्य स्वीकारलाय फलंदाजांनी. 20 धावा धावफलकावरती लावल्या गेलेत. ताबडतोड बॅटिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. प्रवीण आणि रोहितची जोडी. यश मात्र महागडा ठरला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सध्या गोलंदाजी मार्कवरती अविनाश. या वेळेला मात्र नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झालेला चेंडू होता आणि यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल. या वेळेला मात्र अर्ली स्ट्रोक. बीट झालेत फलंदाज. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मात्र रेडी राहायचंय. ML मॉर्निंग ए नॉर्थ आणि ML इव्हनिंग ए साऊथ दोन्ही संघनायक आपण रेडी राहा, तयार राहा. पंचांचा निर्णय 2 धावा. येस, कालही आपण व्यासपीठावरती ज्या वेळेला बॉल खेळला गेला होता त्यावेळेला 2 धावांचा इशारा पंचांकडून आलेला बघितला होता. एकंदरीत थोडंसं आपण लक्ष स्कोर कार्डकडे टाकूया. स्कोर जर आपण पाहिलं तर सध्या धावफलकावरती 24 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाखेरीस 8 आणि दुसऱ्या षटकाखेरीस एकंदरीत 16 अशा एकंदरीत 8च्या सरासरीनं 24 धावा. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12ची सरासरी. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याहूनही दुप्पट 16 धावा आल्यात. एकंदरीत स्कोर जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 24 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 4 षटकांचा सामना आहे. एक चांगली सुरुवात तिकडे मात्र रोहित आणि प्रवीणच्या माध्यमातून. अजून या ठिकाणी मात्र खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाज उपस्थित आहेत. अगदी एकमेकांना खूप चांगलं सहकार्य केलंय आणि स्वतःचे पाय रोवलेत खेळपट्टीवरती असं म्हणावं लागेल. स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सेट केलं. सिंगल डबल घेतल्या आणि त्याचबरोबर चौकार षटकारही ठोकले. एकंदरीत एक परिपूर्ण सुरुवात त्या ठिकाणी आपल्या टीमला करून देण्याचा प्रयत्न तिकडे आपल्याला पाहायला मिळतो. काव कॉर्नर मधून मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची संधी आणि ती सुद्धा हातातून घालवलेली आहे.
थोडीशी आता मात्र कुठेतरी फिल्डिंग टीमला चपळता दाखवणं गरजेचं आहे. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आहेत. तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर अमोल ओव्हर द विकेटचा मारा घेऊन रोहित आहेत स्ट्राईकवर. पुन्हा एकदा मात्र बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण आज मला वाटतं तिकडे फिल्डिंग टीमच्या नशिबात विकेट नाहीये. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर खूप महत्वाचं मानलं जातं. मेहनत तुम्हाला करायचीच आहे पण नशिबानं साथ दिली पाहिजे. अमोल पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा या वेळेला कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. लॉंग स्टॉप रिझन कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक बॉलवर धावून गेलेत. बॉलला अडवण्यासाठीची मात्र धडपड त्या ठिकाणी सातत्यपूर्ण आपण बघतोय आणि धावांसाठी केली जाणारी धाव आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2-1-2 असं मात्र पहिल्या 3 बॉलचं समीकरण विश्लेषण. 3 चेंडूंमध्ये 5 धावा आल्यात. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला बॉलला आणि बॅकफुटवर जाऊन मात्र रूम बनवायच्या प्रयत्नामध्ये होते. बॅटची लिडिंग एज घेतली आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटर आउट. पहिला धक्का, पहिली सफलता मात्र या ठिकाणी अमोलला मिळाली आहे. अमोलला एक अनमोल विकेट मिळतोय. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 31 धावा आपल्याला सध्या बघायला मिळत आहेत. एक गडी बाद 31. एकंदरीत 10.33 ची सरासरी आहे स्कोरबोर्डवरती सध्या. आपण जर पाहिलं तर शेवटचं षटक आता सध्या शिल्लक राहिलंय. बॉलिंग मार्कवरती मात्र कोण येणार याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. प्रतीक्षा करावी लागते. बॉलिंग मार्कवरती दीपक. 31 वर 1 पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर ML मॉर्निंग ए साऊथ प्रथमतः बॅटिंग करायची संधी त्यांना मिळाली. बघूया आता पहिल्या 4 ओव्हरमध्ये किती धावा जमवल्या जातात. शेवटचं षटक प्रगतीपथावर येते. दीपकचा पहिला चेंडू. पहिला चेंडू या वेळेला मात्र स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. स्वतः दीपक बॉल खाली आहे. जजमेंट मात्र त्या ठिकाणी इतकं सोपं नव्हतं.
इतकं सोपं नव्हतं या बॉलला जज करणं. अगदी वर पाहिल्यानंतर मात्र सूर्याची तेज किरण जी आहे ती सरळ डोळ्यामध्ये घुसतायत. त्यावेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा. पंच मात्र या ठिकाणी नक्कीच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. अवांतर धावांची घोषणा होतीये. अतिरिक्त धावा त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र स्वीप करायचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेलाय. फाईन लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल करतोय. तिथे मात्र बॉलला अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकले. निघून गेलाय मात्र चेंडू जमिनीला गुदगुल्या करत सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 38 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. स्लॉग ओव्हरचा खेळ आहे, डेथ ओव्हरचा खेळ आहे, हाणामारीचं षटक आहे, धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र शफल होऊन खेळलेला फटका. तिकडे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक खणखणीत दणदणीत रुबाबदार बहारदार एक जबरदस्त चौकार शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि जर चौकारांची तिकडी पूर्ण केली तर वैभव धाटावकर यांच्याकडून मात्र त्यांना 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. पुन्हा एकदा मात्र एक मिस टाइम स्ट्रोक आलाय. चौकारांची तिकडी तरी नाही पूर्ण करू शकणार पण दुसऱ्या दावेचा प्रयत्न तर नक्कीच होईल. कलेक्शन साठी कोणीही नाहीये. काय जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते अजित यांच्या माध्यमातून. 44 धावांचा आकडा स्कोरबोर्ड वरती. काल आपण हायएस्ट स्कोर पाहिलाय. काल अगदी कालचा खेळ जर आपण पाहिला तर एखाद्या व्यावसायिक गटातील खेळाडूंना लाजवेल अशी स्पर्धा आपण काल संध्याकाळच्या सकाळच्या सत्रापासून पाहिली. पुन्हा एकदा मात्र काव कॉर्नरच्या दिशेला बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग या वेळेला बघायला मिळते. 2 धावांची भर पडेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ओव्हर मधून आतापर्यंत नाही म्हटलं तरी 14 धावा आल्यात. आणि एक वाईट बॉल आहे त्यामुळे 15 धावा टोटल आतापर्यंत या ओव्हर मधून आलेत आणि हेच अपेक्षित होतं शेवटच्या ओव्हर मधून. शेवटचा चेंडू मात्र बाईच्या स्वरूपातली धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटची संधी आहे आणि येस बॅटर आउट. 2 विकेट्स गमावलेत आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर या 15 धावांसोबत जाऊन पोहोचली. ती 46 या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान मात्र समोर ठेवलं गेलंय ते ML इव्हनिंग ए नॉर्थ या टीमसाठी. एक चांगली फायटिंग टोटल म्हणावी लागेल, ना कम ना ज्यादा. नवीन बॉल द्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आपल्या श्री इव्हेंटची जी आजच्या युट्यूब लाईव्हची नवीन लिंक आहे ती आपण सर्वांनी आपापल्या वॉर्डच्या ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून सर्वांना ही स्पर्धा बघता येईल. आज आपली टीम कशी खेळते, कोणी चांगली बॅटिंग केली, कोणी चांगली बॉलिंग केली, कोणी चांगली फिल्डिंग केली, हे सर्वांना कळू द्या. 47 टू विन. 47 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. म्हणजे जवळपास पुन्हा एकदा मात्र निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा. 24 बॉल 47 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी यायचंय. ML मॉर्निंग ए नॉर्थ आणि ML इव्हनिंग ए साऊथ. चला कॅप्टन लगेच आपण टॉस साठी या. अजिबात जास्त वेळ घालवू नका कारण आपल्याला आज टोटल 9 सामने खेळवायचे आहेत त्यामुळे आपल्याला थोडंसं आता स्पीडअप ठेवावं लागेल, घाई करावी लागेल.
त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर वेळेअभावी जर ओव्हर्स कमी कराव्या लागल्या तर त्याचा संपूर्ण अधिकार जो आहे तो अधिकार आयोजन समितीकडे असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. ML इव्हनिंग्स ए साऊथ कॅप्टन, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आपण त्या ठिकाणी मात्र हा पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी पार पाडणार आहोत. लवकरात लवकर आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. ML इव्हनिंग ए साऊथ, तुमचे प्रतिस्पर्धी कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्याला विनंती असेल जिथे कुठे असेल आपण लवकरात लवकर टॉस साठी या. ML इव्हनिंग ए साऊथ. बिपिन सर कॅप्टनला घ्या लवकर पटकन. हा कॅमेरामॅन जरा फोकस करा. आणि यासाठीच आपण युट्यूब लाईव्ह ठेवलंय की आपली बायको, आपली आई, आपले वडील, आपली मुलगी, आपला मुलगा सर्वजण ही स्पर्धा बघू शकतील. हा, आणि जर गर्लफ्रेंड असेल तर गर्लफ्रेंड पण. हा, थोडं सर आपण सेंटरला या, समोर या, या बाजूला फेस करा कॅमेऱ्याकडे. कोण कॉल करते? रोशन सर, तुम्ही या साईडला चेहरा करून उभा राहा ना जरा, असं उभं राहा. काटा मागितलाय. टॉस मला वाटतं या ठिकाणी ML इव्हनिंग ए साऊथच्या बाजूने लागलेला आहे. तर आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे, जास्त वेळ घालवायचा नाहीये. ही मॅच संपेल तसं लगेच आपण जो काही निर्णय असेल त्याप्रमाणे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. ML इव्हनिंग ए नॉर्थ. आणि आपला एक एक राखीव खेळाडू आपण कृपया पाठवून द्या व्यासपीठावरती. लक्षात घ्या, ज्या टीमचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल त्या टीमला 2 रनची पेनल्टी आहे. स्पर्धेला आपल्याला शिस्त लावायचं काम करायचंय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या ए नॉर्थ. ए साऊथ, माफ करा, ए साऊथ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. हा, नाणेफेकीचा कौल जो आहे तो ए नॉर्थच्या बाजूने लागला होता. त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता मात्र क्षेत्ररक्षणाची वेळ आली आहे ती ML मॉर्निंग ए साऊथ या टीमवर. 48 धावांचं मात्र लक्ष आहे. आणि 48 धावांच्या पाठलागासाठी मात्र दीपक मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दिसत आहेत. आणि दीपकच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर दीपक आणि अविनाश. येस, धन्यवाद. आणि बॉलिंग टीम कडून मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती कोण येते हेही आपल्याला जाणून घ्यायचंय. गोलंदाजी मार्क वरती रोहित सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 बॉल्स टू गो एंड 47 रन्स टू विन. 24 गेंदों में 47 रनों की आवश्यकता होगी ये मुकाबला जीतने के लिए. दीपक होंगे स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर अविनाश. आरंभी और प्रारंभी बल्लेबाजों की ये जोड़ी अब किस प्रकार से शुरुआत करेगी इसकी तरफ सभी का ध्यान होगा. आज कौन लेकर जाएगा 50,000 रुपए का नगद इनाम और ये
बहुचर्चित आकर्षक ट्रॉफी ओवर द विकेट से पहली गेंद लेकर रोहित दीपक के लिए। पहली गेंद पर एक बेहतरीन लाइन और लेंथ के साथ एक स्लोअर वन डिलीवरी, गति में अच्छा बदलाव यहां पर। जैसे कि देखा, सोच रहे थे कि एक तेज गेंद आएगी, लेकिन वैसा नहीं हुआ। थोड़ा सा सोच में डाला बल्लेबाज को, टिप्पा खाने के बाद हल्की सी बाहर निकली। बिंदी गेंद के साथ शुरुआत, इस बार भी कुछ उसी प्रकार की गेंद है। हल्का सा घुमाव देते हैं, इस बार गति में थोड़ा सा परिवर्तन फिर से एक बार किया, गति में थोड़ी सी बढ़ोतरी की थी और लगातार की 2 बिंदी गेंदों के साथ ये मैच शुरू हुआ है। इस बार बॉल संपर्क में तो जरूर आई है, लेकिन हवा में उछली है गेंदबाज बॉल के नीचे, लेकिन रोहित कैच नहीं कर पाए। मौका था रोहित के हाथ में, ये भी बॉल डॉट हो सकता था, विकेट भी मिल सकती थी। स्ट्राइक रोटेट किया है। निजी स्कोर यहां पर जैसे कि हम देख पा रहे हैं, दीपक ने अपना अकाउंट ओपन किया है, अपना खाता खोला है और टीम के भी रनों का खाता खुला है। 3 गेंदों के बाद 1 रन। दूसरी तरफ अविनाश स्ट्राइक पर, राइट हैंडेड बैटर, लेफ्टी और राइटी का ये कॉम्बिनेशन मैदान पर। इस बार कलाइयों का इस्तेमाल, फ्लिक ऑफ द रिस्ट मिड विकेट दिशा में और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर। रन मिलेंगे 4 और बेड़ा होगा पार। पहला चौका अविनाश के बैट से। बॉल गेला कुठं, खेळाडू पडला कुठं, याला म्हणतात जखम मांडीला आणि मलम शेंडीला. फील्डिंग मध्ये मात्र बदल केला जातोय. हरकत नाही, रेग्युलर क्रिकेटर नाहीयेत, पण असे मजेशीर किस्से क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण बघत असतो. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, पण प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र आपला रस्ता बदललाय, पण चांगली फिल्डिंग तिकडे बघायला मिळते. 3 धावा या वेळेला धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत, पण 1 धाव वाचवली आहे. क्रिकेटमध्ये कालही जसं आपण म्हटलं की एक एक धाव खूप महत्वाची आहे. जसं हर एक फ्रेंड जरुरी होता है, वसं आपण जर पाहिलं तर हर एक रन जरुरी होता है क्रिकेटमध्ये. या वेळेला थोडंसं थांबले आहेत. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 1-4-3 0-0-1-4-3. फुल टॉस चेंडू होता, बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला निघून गेलाय. पंचांचा निर्णय यस, इट्स अ बीमर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 आणि आपण जर पाहिलात तर नियम क्रमांक 21 मधला 41.7 या ठिकाणी मात्र बीमर चेंडूसाठी हा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एकंदरीत सांगायचं झालं तर एकमेव असे गोलंदाज आहेत आणि सर्वच भारतीयांना त्याचा गर्व असावा. भारत देशाचे पूर्व कर्णधार आपण जर पाहिलं तर कपिल देव निखंज सर यांनी आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये तब्बल 38,942 चेंडू हाताळले, पण त्यामध्ये कधीही नो बॉल टाकला नाही. ही एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्व भारतीयांसाठी. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. स्लॉक स्वीप डीप मिड विकेटला, फिल्डर डाऊन दी बॉल, पण फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू होता, जीवनदानच म्हणावं लागेल. स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती 11 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. फर्स्ट इनिंग आपण जर पाहिलं तर 46 बनल्या, 47 धावांचं आव्हान होतं. मॅचचा हा उत्तरार्ध आपण बघतोय आणि त्या उत्तरार्धाच्या दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनगडी बाद 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित 18 चेंडूंमध्ये मात्र आता आपण जर पाहिलं तर 36 धावांची गरज आहे, म्हणजे 12 रन प्रति ओव्हर अशा रिक्वायर्ड रन रेटनं मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. 3 षटकांचा खेळ शिल्लक, 36 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच ML मॉर्निंग ए नॉर्थ आणि ML इव्हनिंग ए साऊथ या दोन टीम मध्ये असणार आहे. ML इव्हनिंग ए साऊथने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय मात्र त्वरित आम्हाला कळवा. पुढचा चेंडू, नवीन ओव्हर. गोलंदाजी मार्क वरती मात्र प्रमोद आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती अविनाश आहेत. मला वाटतं अविनाश आज समोरच्या टीमचा विनाश करायलाच मैदानामध्ये उतरलाय. आजही आपण जर पाहिलं तर व्यासपीठावरती मान्यवरांची मोठी मांदियाळी उपस्थित राहील. हो, बऱ्याच वेळानंतर, म्हणजे कालचाही दिवस आपण जर पाहिला तर खूप सारे उजव्या हाताचे गोलंदाज आपण पाहिले, परंतु डावखुरी हाताच्या गोलंदाजांचा थोडासा अभाव बघायला मिळाला. पण आज प्रमोदला आपण बघतोय. काल जसं आपण टॉमला बघितलं होतं, टॉमने चांगली गोलंदाजी केली डावखुरी हाताची. आज प्रमोद, पण प्रमोदची सुरुवात येते मात्र थोडीशी गाडी रुळावरून घसरलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फ्लाईट दिली गेली होती. आणि मी आपल्या सर्व कमिटीच्या खेळाडूंना विनंती करतोय, आपली जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्या सर्व व्हॉलेंटियर्सना, आपल्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठाच्या दिशेने यायचे सर्वांनी. चांगला पाठलाग, चांगली सुरुवात. दीपक आहेत या वेळेला स्ट्राईक वरती. दीपकला पाहिल्यानंतर अगदी युवराज सिंग सरांची आठवण तुम्हाला होईल. अगदी आपल्या आयुष्यामध्ये 2 वेळेला 6 षटकार ठोकण्याचा विक्रम ज्यांच्या नावावरती आहे. एकंदरीत स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवरती आपण पहिल्यांदा 6 बॉल 6 षटकार त्या ठिकाणी वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये पाहिले होते आणि तब्बल 18 वर्षानंतर 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा पुन्हा एकदा विक्रम मात्र युवराज सरांनी करून दाखवला. यावेळेला मात्र बॉटम हँडचा पुन्हा एकदा वापर केला जातोय. तिकडे लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जाईल. सिंगल रन मात्र कंप्लीट होते. क्विक सिंगल आणि क्विक सिंगल सोबत संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 15 या धावसंख्येवर. 15 ऑन दी बोर्ड. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जातोय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव तर अगदी इझिली कंप्लीट केली आहे, पण दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. विक्रम असेच बनत नाहीत, त्यासाठी मात्र खेळपट्टीवरती उभं राहावं लागतं. तासन तास त्या ठिकाणी मात्र संयम राखून बॅटिंग करावी लागते. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण जर आपण पाहायचं झालं तर ब्रायन चार्ल्स लारा सरांचा 400 धावांचा विक्रम तो पूर्ण करण्यासाठी मात्र तब्बल 772 मिनिटं मैदानावरती मात्र ते उभे होते. यावेळेला मात्र जबरदस्त फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या वरून करारा प्रहार आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. मराठी एक अभिजात भाषा आहे, ज्याचा दर्जा नुकताच मराठी भाषेला प्राप्त झालाय.
मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणजे सर्वप्रथम तर काय असतं हे आपण जाणून घेऊ की ज्या भाषेला 2000 ते 2500 वर्षांचा वारसा असतो त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. आणि अशा अनेक मराठी शब्दांचे जनक म्हणजे ज्या षटकार शब्दाचा वापर आपण क्रिकेटमध्ये वारंवार करतो, किंबहुना अनेक असे शब्द आहेत मराठी भाषेमध्ये. अर्थात 3 वेगवेगळ्या क्षेत्रांची आपण जर चर्चा करायची झाली तर राजकारणाला महापौर, चित्रपट सृष्टीला दिग्दर्शक आणि क्रिकेटला षटकार. हो हो हो, काय फटका केलाय, व्हॉट अँड एक्झिक्युशन. जबरदस्त श्लोक, व्हॉट अ इम्प्रोवाइजमेंट. काय जबरदस्त फटका केलाय इथे सूर्यकुमार यादवही फेल आहे. मिस्टर 360 ची आठवण झाली. खऱ्या अर्थाने आपण चर्चा करत होतो त्या 3 शब्दांची, ज्यांनी मात्र 3 वेगवेगळ्या क्षेत्रांच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो. तर खऱ्या अर्थाने राजकारणाला महापौर, चित्रपट सृष्टीला दिग्दर्शक आणि क्रिकेटला षटकार. खऱ्या अर्थाने या शब्दांचे जनक कोण आहेत, खऱ्या अर्थाने हे शब्द कोणी निर्माण केले, तर खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं झालं तर ते नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या पवित्र स्मृतीला सुद्धा अभिवादन आहे. दरम्यान हा चौकार आल्यानंतर मात्र संघाची धावसंख्या आपण जाणून घेऊया. 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 26 धावा, 26 रन्स ऑन दी बोर्ड, 26 धावा धावफलकावरती. तेराची सरासरी स्कोरबोर्डवरती 26 धावा, 26. अजूनही मात्र 21 धावांचा पाठलाग करायचा आहे उर्वरित 12 चेंडूंमध्ये. उलट सुलट समीकरण आहे, 12 चेंडू 21 धावा, 21 धावा आणि 12 चेंडू. मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण असं मात्र हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये आता पार पाडावं लागणार आहे. दीपक आणि दीपकच्या जोडीला अविनाश. आता मात्र कुठेतरी थोडस अडचणीत सापडलेली दिसतीये फिल्डिंग टीम. विचारविनिमय करावा लागतोय कोणाच्या हातामध्ये आता यानंतर गोलंदाजी सोपवायची. सव्वीस धावा धावफलकावर पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्ती दरम्यान. उर्वरित 2 ओव्हरमध्ये मात्र अजून 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे निम्मा खेळ संपलाय, निम्मा खेळ बाकी आहे. थोडा है थोडे की जरूरत है. Okay. 26 on the board without any lots after second over. 12 balls to go and 21 run more to win. यावेळेला मात्र यॉर्कर लाईन चेंडू होता. बघा क्रिकेटमध्ये रन्स कसे येऊ देत, धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, सिंगल असेल, डबल असेल, ट्रिपल असेल, चौबल असेल आणि षटकार असेल, म्हणजे कशाही रन्स येऊ दे, रन्स येणं याला महत्व आहे, धावा येणं याला महत्व आहे. सत्तावीस धावा. काल आपण जसं म्हटलं की क्रिकेटमध्ये एकेका धावेला खूप मोठं महत्व दिलं गेलंय. जशी मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल आहे. प्रत्येक बॉलवर चौकार षटकार इझी नाहीये, त्यामुळे सिंगलने तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धावफलक मात्र हलतं ठेवावं लागेल, धावतं ठेवावं लागेल. फुलटॉस चेंडू आणि नो बॉलचा इशारा आणि नो बॉलवरती पकडलाय झेल. म्हणजे झेल तेव्हा पकडले गेले ज्या वेळेला फ्री हिट आहे, ज्या वेळेला नो बॉल आहे. मगाशी सुद्धा झेल पकडला पण त्यावेळेला फ्री हिट होता. या वेळेला मात्र झेल पकडला तर त्यावेळेला नो बॉल आहे.
इस बार कलाइयों का इस्तेमाल, स्वीट साउंड फ्रॉम मिडल ऑफ द बैट एंड डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार। दीपक क्रैकिंग स्ट्रोक, डांसिंग डाउन द विकेट। व्हाट अ स्ट्रोक। बॉटम एंडचा खूप चांगला वापर या फटक्यामध्ये पाहायला मिळाला। काल सुद्धा आपण म्हटलं की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये। आता मात्र चांगला आत्मविश्वास बघायला मिळाला, पण हा चेंडू मात्र डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 मात्र पंचांनी लागू केलाय। अतिरिक्त धावेची मात्र भर पडते धावफलकावर, अवांतर धावांचा इशारा येतोय पंचांकडून। एक्स्ट्रा रन्सने मात्र स्कोर जर आपण पाहिलं तर आता जाऊन पोहोचेल तो 36 या धावसंख्येवर। 11 धावांची गरज। पुन्हा एकदा मात्र मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल करतोय, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत। एक धाव। सेन्सिबल क्रिकेट सुद्धा खेळणं गरजेचं आहे। मागील 2 बॉल पूर्वीच आपण जर पाहिलं तर षटकार आला होता चौक, आणि षटकारानंतर आपण जर पाहिलं तर एक वाईड आणि त्यानंतर एक सिंगल। प्रत्येक बॉलवर षटकार ठोकणं काही गरजेचं नाहीये। सेन्सिबल क्रिकेट सुद्धा खेळलं पाहिजे, संयम सुद्धा राखला पाहिजे। आक्रमकता प्रत्येक बॉलवरती महत्वाची नाहीये, तर तसंच काहीच खेळले या वेळेला दीपक। संघाची धावसंख्या 37, 10 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे। चेंडू शिल्लक मात्र राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ओव्हर मधले आतापर्यंत 3 बॉल पूर्ण झाले, म्हणजे टोटल 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता। समीकरण मॅचचं पूर्णतः बदललंय आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय। पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा षटकार अविनाशच्या बॅटमधून। नौ में 10 थे, अब ये 6 आया तो 4 रन की जरूरत। ओहो, फिर से एक बार फ्लिक ऑफ द रिस्ट। बेहतरीन बल्लेबाजी यहां पर अविनाश द्वारा। अब 7 गेंदों का खेल बचा है, 3 रनों की आवश्यकता है। क्या इस बॉल पर दीपक ये मुकाबला समाप्त करेंगे? हाँ बिल्कुल करेंगे। और 3 ओवर में ही ये 47 रनों का लक्ष्य आज दीपक और अविनाश ने कंप्लीट किया है, पूरा किया है। लाजवाब बैटिंग दोनों के लिए, एक बार जोरदार तालियां हो जाए दोस्तों। और एमएल इवनिंग ए नॉर्थ ने ये पहला मुकाबला जीत लिया है। सो वेल डन, वेल प्लेड एंड कांग्रेचुलेशंस एंड वेरी हार्ड लक, वेरी बैड लक एमएल मॉर्निंग ए साउथ। और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच के हकदार रहेंगे मिस्टर अविनाश। एकूण 28 धावा अविनाशने बनवलेत आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगला प्रयत्न त्यांनी केला। सामनावीराचे मानकरी ठरले अविनाश, आणि अविनाशला सामनावीराची ट्रॉफी देण्यासाठी मात्र बिरवाडकर साहेब आपल्या सोबत आहेत। तर बिरवाडकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र ही ट्रॉफी अविनाशला दिली जाते। अभिनंदन अविनाश, आणि पुढील मॅच साठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। आणि पराभूत टीमला सुद्धा एक ट्रॉफी आहे, सन्मान चिन्ह आहे, ते आपण स्वीकारण्यासाठी मात्र यायचंय। एमएल मॉर्निंग ए साउथ आपल्याला विनंती आहे, आपण लवकरात लवकर कॅप्टन या। आपल्याला सुद्धा या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल एक आकर्षक अशी सन्मान चिन्ह, एक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत। पराभूत संघ एमएल मॉर्निंग ए साउथ आपल्याला सुद्धा या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल एक छोटंसं सन्मान चिन्ह आम्ही देणार आहोत। ते स्वीकारण्यासाठी आपण कृपया लवकरात लवकर व्यासपीठावरती या।